10 जुलै शुक्रवार. सिंहासनातून आलेला आवाज. मग सिंहासनातून आवाज आला, देवाची स्तुती करा, त्याचे सर्व सेवक आणि त्याला भय मानणारे, लहान आणि मोठे सर्व. प्रकटीकरण संध्याकाळी 7:05. गेल्या काही दिवसात आपण स्वर्गातून आलेल्या विविध आवाजांवर चिंतन केले, त्यांचा उद्देश, संदेश आणि ते देवाच्या हृदयाबद्दल काय प्रकट करतात. आज आपण स्वर्गाच्या सिंहासनातून येणाऱ्या आवाजावर ध्यान करूया. या जगातून येणाऱ्या असंख्य आवाजांपेक्षा देवाच्या सिंहासनातून येणारा आवाज ऐकणे किती अधिक महत्त्वाचे आहे. त्या सिंहासनावरून बोलणारा स्वतः सर्वशक्तिमान देव आहे, म्हणून त्याचा आवाज दुर्लक्षित करता येणार नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकात सिंहासनातून येणाऱ्या आवाजांचा अनेक वेळा उल्लेख आहे. सिंहासनातून विजा, गडगडाट आणि आवाज निघाले. प्रकटीकरण 4:05. पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राकडे अधिकाराचे सिंहासन किंवा स्थान असते. राजे, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि राज्यकर्ते आपल्या पदांद्वारे सत्ता चालवतात. काही हुकुमशहा असतात तर काही लोकशाही पद्धतीने राज्य करतात. पण पृथ्वीवरील सर्व सिंहासने तात्पुरती आहेत. राजा नबुखदनेस्सराकडे भव्य सिंहासन आणि मोठा अधिकार होता. पण जेव्हा त्याचे हृदय गर्विष्ठ झाले आणि त्याचा आत्मा अहंकाराने कठीण झाला, तेव्हा त्याला सिंहासनावरून काढण्यात आले आणि त्याचे वैभव निघून गेले. दानिएल 5:20. परंतु स्वर्गाचे सिंहासन अनंत आहे. पित्याच्या उजव्या हाताला प्रभू येशू ख्रिस्त महिमा आणि गौरवाने बसलेला आहे. त्या सिंहासनातून विजा, गडगडाट आणि आवाज निघतात. विजा आपल्याला आठवण करून देतात की देव पवित्रतेत अद्भुत आहे. गडगडाट त्याचे महान सामर्थ्य प्रकट करतो. आवाज हे साक्ष देतात की तो अजूनही बोलतो, मार्गदर्शन करतो आणि मनुष्यांमध्ये आपल्या योजना पूर्ण करतो. आजही त्या सिंहासनातून आवाज येत आहे, देवाची स्तुती करा, त्याचे सर्व सेवक आणि त्याला भय मानणारे, लहान आणि मोठे सर्व. प्रकटीकरण संध्याकाळी 7:05. ही केवळ आमंत्रण नाही, ही स्वर्गीय हाक आहे. प्रत्येक देवाचा सेवक, मोठा असो किंवा लहान, त्याची स्तुती करण्यासाठी बोलावला आहे. देवाच्या लेकरांनो, तुम्हाला प्रभूचा गौरव करण्यासाठी निर्माण केले आहे. त्याच्या तारणासाठी त्याची स्तुती करा. त्याच्या विश्वासूपणासाठी धन्यवाद द्या. त्याच्या महानतेसाठी त्याची आराधना करा. तुमचे जीवन त्याच्यासाठी सत्य धन्यवाद, सन्मान आणि आराधनेचे अर्पण बनू द्या. पुढील चिंतनासाठी वचन. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या सिंहासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. प्रकटीकरण 3:21. आजचे बायबल वाचन. सकाळ, अय्यूब 41:42. संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 16:22-40.